नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील डोणगाव खुर्द येथे अज्ञात व्यक्तीने उभ्या उसाला आग लावण्याची घटना घडली आहे. गट क्रमांक 310 मधील किरण सुरेशराव पेरके आणि गट क्रमांक 312 मधील पवन सुरेश पेरके यांच्या नावावर सुमारे 10 एकर शेती असून त्यामध्ये ऊस पिकवण्यात आला होता. अज्ञात व्यक्तीने या उभ्या उसाला आग लावल्यामुळे संपूर्ण ऊस जळून खाक झाला आहे. दरम्यान या आगीत ठिबक सिंचनाच्या पाईपांसह शेतातील अवजारेही जळून नष्ट झाली आहेत. या घटनेत अंदाजे 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. शेतातून जाणारा रस्ता देण्याच्या वादातून ही आग लावण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. पाहूया शेतकऱ्यांचे काय म्हणणे आहे ते. मी सुरेश लक्ष्मणराव पेरके, राहणार डोणगाव खुर्द, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून माझे शेत गट क्रमांक 310 माझी मुलगी नामे किरण सुरेशराव पेरके हिच्या नावावर 5 हेक्टर 2 हेक्टर 12 आर जमीन असून ते ऊस लागवड केली होती त्या शेतामध्ये आणि पूर्ण त्याला ठिबक केलेलं होतं त्या 2 हेक्टर 12 आरला. आणि ते आमच्या गावामधले काही समाज कंटकांनी रस्त्याच्या वादामुळे किंवा आम्हाला हा रस्ता देत नाही म्हणून जाणून बुजून काही अज्ञात व्यक्तींनी पूर्णपणे 10 एकर ऊसाचं नुकसान केलेलं आहे, जाळून टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये जैनचं ठिबक होतं 10 एकरला, ते जळून खाक झालेलं आहे. 3 लाख रुपयाचं ठिबक संच गेलेला आहे आणि अशा प्रकारे 20 लाख रुपयाचं आमचं ऊसाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. ते कधी भरून निघणार नाही. अगोदरच शेतकरीचा जीव मेटाकुटीला आलेला आहे आणि म्हणून पुन्हा हे काही समाजकंटक शेजारच्या लोकांनी तू आम्हाला रस्ता का देत नाहीस म्हणून असं एक आम्हाला वाटलं की त्या कारणाने त्या अज्ञात व्यक्तीने आमचा ऊस जाळून टाकलेला आहे. दिनांक 24ला 3:30 वाजता आग लागली. ते पाणी देण्यासाठी मोटारीचा वायर होता, जळून 400 फुटाचे 2 बंडल होते, ते जळून खाक झालेले आहेत. आणि जैनचे संच होता, 3-4 संच होते, ते जळून खाक झालेले आहेत. 2 महिन्यापासून कारखाना वागळवाडा कारखान्याला आमच्या ऊसाची लागवड केलेली आहे, लागण केलेली, लागण प्रमाणपत्र भरलेलं आहे. त्यांनी 14 महिने झाले आमच्या ऊसाला, तरी त्यांनी आम्हाला दिवाळीपासून म्हणाले आज नेतो, 2 दिवसात नेतो, 2 दिवसात नेतो म्हणून आज कारखाना बंद व्हायची वेळ आलेली आहे. मार्च महिना आलेला आहे, तरी त्यांनी आमच्या ऊसाला फक्त नेतोच म्हणत आहेत आणि येऊ बघून जात आहेत आणि ऊस काही आमचा घेऊन गेलेला नाही. आणि ते नेतो म्हणण्यामध्ये त्या काही लोकांनी, समाजकंटकांनी आमचा ऊस जाळून टाकून आमचं 20 लाख रुपयाचं नुकसान केलेलं आहे. पाणीला काही पंचनामे वगैरे केले का? पंचनामे वगैरे केले का? पंचनामे आता तहसीलदार साहेब, तलाठी साहेब येऊन एक पंचनामा केलेला आहे. आणि तसेच आता थोड्या वेळापूर्वी पोलीस स्टेशन रामतीरचे जमदार सोनकांबळे साहेब यांनी पण येऊन पंचनामा केलेला आहे, आता तात्काळ केलेला आहे. कारखान्याचे लोक कोणी पंचनामा केले नाहीत, फक्त बघून चाललेत आणि एकतर ऊसाचे टोळे आणायलेत. त्यांनी 40,000 50,000ची आम्हाला ऊस तोडण्यासाठी मागणी करायलेत आणि त्यांच्याच बाजूने बोलून आम्हालाच शिवाय द्यायलेत. तुमच्यासाठी आम्ही करायला म्हणालेत आणि इथं टोळी नाही, काहीच नाही. ऊस तर माझा जळून खाक झालेला आहे, तो वेळेवर सुद्धा त्यांची न्यायची तयारी नाही. अशा प्रकारे आमच्यावर फार मोठं दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे. तरी मेहरबान शासनाने आम्हाला काहीतरी याच्यावर न्याय मिळवून द्यावा. आमच्या झालेल्या ऊसाचं आर्थिक नुकसान काहीतरी आम्हाला भरून द्यावा किंवा राहिलेला थोडा बहुत का होईना 2 पैसे मिळतील त्या ऊसापासून, तर कारखान्याने ताबडतोब नेऊन आम्हाला सहकार्य करावं, ही आमची नम्र विनंती शासनाला आहे. मी वैजयंती सुरेशराव पेरके, राहणार डोणगाव खुर्द. आम्ही राहतो नांदेडला आणि आमचा एक नोकरदार आहे सध्या आंबे पाहण्यासाठी. तो सांगितल्यामुळं आम्हाला कळालं. आम्हाला गावातूनही कोणी सांगत नाही, बोलत नाहीत. आम्हाला रोडचं मॅटर घेऊन आम्हाला भयानक त्रास देतात, मारण्याच्या धमक्या देतात. तरी पण आम्ही कधी कापायला येतो तर कधी लावायला आलं तर ते लावणी सुद्धा काहीतरी नुकसान करून ते तणनाशक मारून शेताची हे करून टाकतात, नासोडा करून टाकतात.
आम्ही भांडणारे नाहीत, मारणारे नाहीत, पण शासनाने कुठंतरी दखल घेऊन त्यांचा रोडचा निर्णय मार्गी लावावा. आम्हालाही रोड लागतो, सगळ्यांनाच रस्ता लागतो, पण रस्त्याचा विषय पकडून एखाद्याच्या शेताची विनाकारण दिशाभूल करून आम्हाला एवढं नुकसान करू नये की एखादा शेतकरी आत्महत्याच करावा किंवा आत्महत्या केल्यानंतर एखादा शेतकरी मरून गेल्यानंतर तर त्या शेतकऱ्याचं शिल्लक काही राहणार नाही. एवढे इथपर्यंतही शेतकऱ्यासाठी शासनाने आम्हाला कुठेतरी न्याय द्यावा. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.